दादा, वैष्णवीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेले आहेत. तर त्याच्या एक माहिती आलेली आहे की तिच्या बॉडीवर टोटल 25 वन होते मारहाणीचे, आणि जे 15 वन आहेत ते मृत्यूच्या 24 तासाच्या आतले आहेत. म्हणजे तिचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या अगोदर तिला मारहाण झाली होती. नेमकं तुमचं म्हणणं काय याच्यावर? बघा आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की एकूण एकोणतीस एकोणतीस त्याच्या जखमा आहेत. हां. त्यातल्या 24 15 जखमा ताज्या आहेत, 24 तासाच्या आतल्या आहेत. याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे. आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली आहे, असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर ते 15 वळ 24 तासाच्या आतले आहेत आणि बाकीचे जे काही वळ जुने आहेत म्हणतात, तर याचा अर्थ असा होतो की यापूर्वीही तिला सतत मारहाण, तिचा छळ होतच होता. हे त्याच्यावरून सिद्ध होतं. याआधी देखील पोलिसांनी तो पाईप देखील हस्तगत केलाय ज्यांनी वैष्णवीला मारहाण झाली होती. आता तुम्ही थेट तुमचा आरोप आहे की वैष्णवीची आत्महत्या नसून तिला मारलं गेलेलं आहे. हो, तिला मारलंच गेलेलं आहे. तिला पाईपाने रॉडनी हाणमार करून तिचा छळ करून हत्याच केलेली आहे. हा माझा हे हे माझं म्हणणंच आहे की ती आत्महत्या नसून तिचा खूनच केलेला आहे. तुमची मागणी काय? आता पोलीस तपास करतात आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये? तुमची काय मागणी असणार आहे? नाही, माझी मागणी आहे की SITला हे वर्ग करावं, माझी अशी मागणी आहे.